हॅलो एव्हरीवन, वेलकम टू तेजस्वी वर्क चॅनल्स। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल क्रोशे बनवायला शिकणार आहे। इथे मी हा धागा आणि ही नीडल घेतलेली आहे। आता डबल क्रोशे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चेन बनवायची। चेन बनवण्यासाठी ही स्लिप नॉट बांधलेली आहे। ही स्लिप नॉट अशा प्रकारे बांधायची आणि चेन बनवायची। चेन कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। इथे मी 22 चेन स्टिच बनवत आहे। तुम्हाला कमी जास्त हवे असेल तर तुम्ही बनवू शकता। ही चेन तयार झालेली आहे। आता डबल क्रोशे बनवायचे, यासाठी पहिल्या 3 स्टिच स्किप करायच्या। फर्स्ट, सेकंड, थर्ड यार्न ओव्हर घ्यायचा आणि फोर्थ स्टिच मध्ये नीडल घालायची आणि जो वर्किंग साठी धागा घेतला आहे तो त्यातून बाहेर काढायचा। आता लूप पहिल्या 2 लूप मधून धागा बाहेर काढायचा, देन सेकंड 2 लूप मधून बाहेर काढायचा। अशा प्रकारे यार्न ओव्हर घ्यायचं, पुढच्या स्टिच मध्ये नीडल घालायची, पहिल्या 2 लूप मधून धागा बाहेर काढायचा आणि दुसऱ्या 2 लूपून बाहेर काढायचा। अशा प्रकारे डबल क्रोशे पूर्ण करायचं। अशा प्रकारे डबल क्रोशे तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।